गिट्टी क्रशर मधून निघणाऱ्या ओव्हरलोड वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई। वेळाबाई फाट्यावर रस्त्यात बांधकाम सुरू असल्यामुळे थांबलेली वाहतुकीत ओव्हरलोड वाहतूक दिसून आली। यवतमाळ जिल्ह्याच्या वणी तालुक्यातील मोहदा गावातील असणाऱ्या गिट्टी क्रशर मधून निघणाऱ्या ओव्हरलोड वाहतूक करणाऱ्या वाहनांवर नागरिक व बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्याच्या मागणीवरून आरटीओ व शिरपूर पोलिसांची कारवाई। प्राप्त माहितीनुसार यवतमाळ जिल्ह्याच्या वणी तालुक्यात कोळसा, डोलोमाईट, चुना व बसाल्ट इत्यादीच्या भरपूर खाणी आहेत। या खाणीमधून निघणाऱ्या कच्च्या व पक्क्या मालाची ओव्हरलोड वाहतूक या प्रजिमा व राज्यमार्ग या रस्त्यांवरून होत असते। सदर उपविभागात राज्यमार्ग 315 लागून असलेल्या मोहदा गावामध्ये 20च्या वर गिट्टी क्रशर कार्य करत आहेत। सदर गिट्टी क्रशर मधून निघणाऱ्या गिट्टीची वाहतूक चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यापर्यंत होते। तसेच चंद्रपूर जिल्ह्यात स्थित सिमेंट प्लांट मधील कच्च्या व पक्क्या मालाची वाहतूक मुख्यतः या मार्गाने केली जाते। यात बांधकाम विभागाकडून मार्गावर 8 मेट्रिक टन इतक्या क्षमतेच्या वाहतुकीकरिता डिझाईन करण्यात आले होते। परंतु या रस्त्यावरील वाहतूक क्षमतेपेक्षा जास्त क्षमतेचे वाहन या रस्त्यावरून वर्दळ करीत आहेत। त्यामुळे रस्ते बऱ्याच प्रमाणात क्षतिग्रस्त होत असून नागरिकांची गैरसोय होत आहे। तसेच अपघाताचे प्रमाण वाढलेले आहे। याकरिता अनेक वेळा नागरिक व बांधकाम विभागाने ओव्हरलोड वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्याची मागणी आरटीओ व पोलीस विभागाकडे केली होती, परंतु या मागणीकडे अधिकाऱ्याने दुर्लक्ष केले। त्यामुळे दिनांक 18 जुलैला वेळाबाई फाट्याजवळ सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने सदर रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम सुरू असताना मोहदा येथील गिट्टी क्रशर मधून निघणाऱ्या वाहने थांबवून पाहणी केली असता नागरिक व बांधकाम विभागाचे अभियंता सुहास ओचावार यांना ओव्हरलोड वाहने दिसून आली। त्यांनी याबाबतची माहिती आरटीओ अधिकारी व शिरपूर पोलिसांना दिली। शिरपूर पोलीस व आरटीओ अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि वाहनाची तपासणी केली असता ओव्हरलोड वाहने दिसून आली। या वाहनावर आरटीओ अधिकारी व शिरपूर पोलिसांनी कारवाई केली। यावेळी उपस्थित बांधकाम विभाग अधिकारी व नागरिकांनी या संदर्भात सिटी न्यूज वणीशी संवाद करताना माहिती दिली। अभियंता वणीमधून काम करतो आहे। माझ्याकडे वेळाबाई मोहदा हा स्टेट हायवे 315 नावाचा रस्ता आहे। माझ्याकडे मी इथे जॉईन झाल्यापासून माझ्याकडे गावकऱ्यांचे भरपूर निवेदन झाले। वेळोवेळी सरपंच मागच्या जवळपास महिन्याभरापूर्वी माननीय आमदार साहेबांनी जी आमसभा घेतली होती त्यामध्ये सुद्धा लोकांनी निवेदन दिले होते। रस्ता अतिशय खराब झालेला आहे। रस्त्याची वेळोवेळी पाहणी दिली असता रस्त्याला अक्षरशः मागच्या जवळपास 5 ते 6 वर्षापासून रस्त्याचे नूतनीकरण झाले नाही। आपण वार्षिक देखभाल दुरुस्ती अंतर्गत आपण कामाचे खड्डे बुजवतो आहे। आणि मध्यंतरी मला असं आढळले की आजूबाजूला मोहदा येथे जवळपास 20 ते 25 क्रशर असल्यामुळे आणि तिथलं जाणारी ओव्हरलोड ट्रॅफिक पाहता वारंवार ट्रकची पूर्ण लाईन लागते। मी स्वतः जेव्हा या रस्त्यावर आलो होतो तेव्हा मला ही पूर्ण ओव्हरलोड ट्रॅफिक दिसली। मी तिथे थांबवलं एक ट्रकवाल्यांना, त्यांना एक आपलं वेटेज विचारलं, त्याच्यानुसार माझ्या असला ओव्हरलोड आहे बा, पण ओव्हरलोड पाहण्याची जबाबदारी PWDची नाही, समोर आरटीओ विभागाची आहे। त्याच्यानंतर मी घेतले पी आय पोलीस शिंदे साहेब फोन लावला, त्यांना सुद्धा बोलावलं। देशमुख आरटीओ देशमुख साहेब आरटीओ यांना फोन लावला। तुम्ही म्हणलं तुमची फ्लाईंग साईट पाठवा। मग त्यांनी देशमुख साहेबांनी आपली तत्परता दाखवून आरटीओ विभागाची फ्लाईंग साईट जो पाटणबोरीला होती ती त्यांनी इथे पाठवली। मागच्या जवळपास 11 वाजेपासून आपण इथे उभा आहोत। आता फ्लाईंग साईट आलेला आहे आरटीओ विभागाचा, त्यांनी वेट दिलेलं आहे प्रत्येक ट्रकचं, त्यानुसार जे ओव्हरलोड असेल ते त्यावेळी करेल। सर नेमकं किती ट्रक ओव्हरलोड दिसून आले तुम्हाला? आता ते जवळपास आता ॲक्च्युअली ट्रकची कॅपॅसिटी 55 टनाची असते। आता ते वेट केल्यानंतर समजेल। आता आपण इथे वेट करून राहिलो आहे। तरी अंदाजे किती ट्रक तुम्हाला ते जे थांबवण्यात आले तर त्यामध्ये मी आल्यापासून जवळपास 15 ते 20 ट्रक सध्या थांबून आहेत इथे। आणि वारंवार अशा घटना झाल्या नाही पाहिजे त्यासाठी आपण कोणत्या पद्धतीने जवळपास मागच्या 2 वर्षापासून आरटीओ विभागाला सातत्याने पाठपुरावा करतो आहे। जसा ठाकुरीपुराचा रस्ता झाला, वेळाबाई मोहदा आला, शिंदोला तळवणार रस्ता आला, याची वारंवार आपण त्यांना पत्र लिहिलेलं आहे आरटीओ विभागाला। वणी नागेचा रस्ता आला। तर तुमची अपेक्षा काय अधिकाऱ्यांसोबत पोलीस प्रशासनाने आरटीओ विभागाकडून का बा कडक कारवाई होण्याची जे मागणी त्याच्याप्रमाणे नियमानुसार ते कारवाई करणारच। अच्छा, ठीक आहे, थँक्यू सर। नमस्कार, मी अजय कौरासे, सरपंच ग्रामपंचायत ठाकुरी। आज सदर जी कारवाई आहे ही आम्ही वारंवार शासनाच्या आणि प्रशासनाच्या लक्षात आणून दिले की जो वेळाबाई मोहदा मार्ग अतिशय दैनंदिन अवस्था आहे, त्यावर मोठमोठाले 4-4 फुटाचे खड्डे खोल पडले होते
यावर आम्ही शासनाला निवेदन केलं होतं. मात्र इथून प्रशासनाकडून पहिले कोणती दाद मिळत नव्हती. त्यावेळेस आज वेळाबाई परिसरातील गावकरी रस्त्यावर उतरले आणि त्यांना बांधकाम विभागाला बोलवलं. तिथचे जे गड्ड्यावर ते माल टाकायला लावला आणि त्यावेळेसच मोठ्या प्रमाणात इथं ओव्हरलोड वाहतूक त्यांना आढळून आली. त्यावेळेस शिरपूर पोलीस स्टेशनला आम्ही याबद्दल माहिती दिली. शिरपूर पोलीस स्टेशन आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या दोघांनी संयुक्तरित्या आम्हाला मुलाचं सहकार्य केलं आणि आपण पाहू शकतात की मोठ्या प्रमाणात इथे ओव्हरलोड वाहतूक दिसून येत आहे. आता आम्हाला संबंधित गाववाल्यांना हीच अपेक्षा आहे की आम्ही जे ओव्हरलोड वाहतूक पकडून दिली त्याच्यावर मोठी कडक कारवाई व्हावी आणि जेणेकरून आमच्या परिसरातील नागरिकांना सुखरूप आणि चालण्यायोग्य रस्ता व्हावा. मी विजय झाडे, राहणार कुरे गावातील नागरिक आहे. माझी पत्नी सरपंच आहे. आमच्या रोडवर जे ट्रक चालत आहे ते ट्रक इतके जे भरपूर प्रमाणात वेटेड चालत आहे. ते गिट्टी रोडवर सांडून आमच्या रोडवर गावातून रोड सांडून त्याच्यानं घसरून लोकंसुद्धा पडतात. पण वेळाबाई फाटा इथे जे गड्डे पडून राहिले ओव्हरलोडमध्ये त्याला BNCला 22मध्ये सुद्धा BNCनी त्या आपल्या RTOला पत्र दिले होते काय ओव्हरलोड ट्रक बंद करा. त्याच्यावर काहीही लक्ष दिलं नाही. त्यामुळे ओव्हरलोड एवढे ट्रका चालतात की ट्रकमुळे पूर्ण गड्डे पडून राहिले. वेळाबाई शाळेतील मुलं बसेस लहान मुलं जे कॉन्व्हेंटला जातात माझ्या घरून एवढे भीतीचं वातावरण निर्माण आहे का गाडी कुठेही पलटू शकते. त्यामुळे आम्ही BNCचे अधिकारी पोलीस स्टेशन व आत्ता त्यांनी BNCच्या अधिकाऱ्यांनी RTOला बोलवून त्यांनी सगळी ते ट्रॅफिक जाम करून योग्य ते कारवाई करून राहिली. त्याबद्दल मी BNCचे व पोलीस स्टेशनचे आभार मानतो. प्रवेश देणे सुरू आहेत संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ संलग्नित MBSA आर्ट्स व कॉमर्स कॉलेज वणी येथे अभ्यासक्रम BA BCom तसेच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अभ्यासक्रम BA BCom लाइफ लॉन्ग लर्निंग अँड एक्सटेन्शन सर्टिफिकेट कोर्स इन कैशियर टैली DTP स्कॉलरशिपची सुविधा. संपर्क नगर परिषद शाळा क्रमांक 7 जवळ अहमद लेआउट विठ्ठलवाडी वणी. मोबाईल नंबर स्क्रीनवर आहेत. आजच संपर्क करा.